दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू। पहिल्या फेरीत 388 भारतीयांना घेऊन विशेष विमान मुंबईत, तर दुसऱ्या फेरीत 149 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान। दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारकडून स्टार एअरची 2 विशेष विमानं। उपमुख्यमंत्री शिंदे सर्व 164 प्रवाशांचा खर्च उचलणार। फुजेरा एअरपोर्टवरून संध्याकाळपर्यंत विमानं मुंबईत दाखल होणार। पुणे, ठाणे, मुरबाड आणि अहिल्यानगरमधील नागरिकांचा समावेश। मुंबई पुण्यासह राज्यभरात धुळवडीचा उत्साह। रंगांच्या उधळणीत नागरिक न्हाले। डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली। ठिकठिकाणी आयोजित रंगोत्सवामुळे वातावरण चैतन्यमय। तर कोकणात पारंपरिक पद्धतीने सण साजरा। नंदुरबारमध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा। तापमानाचा पारा 40 अंशांवर। लिंबू आणि थंड पेयांच्या दरात मोठी वाढ। नागरिकांनी उष्माघातापासून सावध राहण्याचं आवाहन। आयसिसशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून मुंबईत 3 ठिकाणी छापेमारी। कुर्ला गोवंडीमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसची कारवाई। काही व्यक्तींची चौकशीही सुरू। खग्रास चंद्रग्रहणामुळे मंदिर दर्शनाच्या वेळेत बदल। परळीचे वैद्यनाथ मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि शेगावचे गजानन महाराज मंदिर दुपारी 3 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार। शुद्धीकरणानंतरच भाविकांना प्रवेश मिळणार। पुण्यातील मेट्रो सेवा दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। धुळवडीचा उत्साह आणि सार्वजनिक ठिकाणची गर्दी लक्षात घेता निर्णय।